सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। स्थानिक गुन्हे शाखेने एका धाडसी कारवाईत जळगावहून धुळ्यामार्गे गुजरातला जाणारा तब्बल 40,39,000 रुपये किमतीचा अवैध मद्यसाठा जप्त केलाय। स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार 31 जानेवारीच्या पहाटे नव्या सिव्हिल हॉस्पिटल समोर चक्करवाडी परिसरात सापळा रचण्यात आला होता। यावेळी संशयित टाटा कंटेनर अडवून तपासणी केली असता सुरुवातीला चालकाने स्पेअर पार्ट्स असल्याचं सांगून पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला। मात्र पोलिसांनी पंचसमक्ष सखोल झडती घेतली असता त्यात मध्य प्रदेश बनावटीच्या किंगफिशर बिअरचे 15,36,000 रुपये किमतीचे 400 बॉक्स मिळून आले। पोलिसांनी मद्यसाठ्यासह 25 लाखांचा कंटेनर आणि मोबाईल असा एकूण 40,39,000 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केलाय। सदरची मोठी कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत देवरे आणि अप्पर पोलीस अधीक्षक डॉक्टर अजय देवरे यांच्या थेट मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्रीराम पवार व त्यांच्या पथकाने यशस्वीरित्या पार पाडली आहे। या प्रकरणी इंदोर येथील चालक अजय राजाराम वानखेडे वर्ष 52 याला ताब्यात घेण्यात आलं असून त्याच्यावर प्रचलित कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आलाय। केवळ मध्य प्रदेशात विक्रीची परवानगी असलेली ही दारू गुजरातमध्ये तस्करीच्या उद्देशाने नेली जात असल्याचं प्राथमिक तपासात निष्पन्न झालंय। धुळे पोलिसांनी महामार्गावर राबवलेल्या या धडक मोहिमेमुळे आंतरराज्य मद्य तस्करांचे धाबे आणले असून या प्रकरणातील पुढील साखळीचा शोध पोलीस घेत आहेत। जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी रूपक बिरारी, धुळे। 30 जानेवारी रोजी पोलीस निरीक्षक श्रीराम पवार स्थानिक गुन्हे शाखा यांना गोपनीय माहिती मिळाली होती की जळगावकडून धुळे मार्गे गुजरात या राज्यामध्ये बिअरचं कंटेनरची वाहतूक होणार आहे। तर त्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेचे PSI श्री मुंडे साहेब व त्यांच्यासोबत स्थानिक गुन्हे शाखेचे पथक रवाना करण्यात आलेले होते। त्या अनुषंगाने आज पहाटे सकाळी 2:30 वाजताच्या सुमारास संशयास्पद असलेला कंटेनर हा सिव्हिल हॉस्पिटलच्या बाजूने जात असताना मिळून आला। तर त्या ठिकाणी त्याची शहानिशा केली असता त्या कंटेनरमध्ये जवळपास 400 किंगफिशर बिअरच्या बॉक्स टीन मिळून आलेल्या आहेत आणि त्याची खात्री केली असता त्याच्याकडे कोणत्याही पावत्या वगैरे त्याचं कोणतंही परवानगी त्या चालकाकडे नव्हती। सदर चालकाला ताब्यात घेण्यात आलेलं आहे। सदर कंटेनरच्या चालकाचं नाव अजय राजाराम वानखेडे असे आहे। सदर प्रकरणी गुन्हा दाखल करून पुढील चौकशी सुरू आहे।